हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। देवगिरीवरच्या बैठकीला नॉट रिचेबल असलेले नरहरी झिरवळही उपस्थित। आमदार रोहित पवारांची 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत देणार नवी माहिती। महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा प्रयत्न। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, तर टिपू सुलतान बाबतच्या विधानावर माफी मागायला नकार। टिपू सुलतानचा फोटो पुन्हा दालनात लावणार, मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांचं विधान। तर हिंदू कार्यकर्त्यांकडून इस्लाम पार्टीच्या प्रमुखांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट। अजित पवारांच्या निधनानंतर घाईघाईनं शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचा धक्कादायक प्रकार। 75 शाळांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जाची खिरापत। आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाच्या निर्णयाला स्थगिती। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी किशोरी पेडणेकर। शिवसेना उबाठाला विरोधी पक्ष नेतेपद, मात्र पेडणेकरांना कोणत्याच समितीत स्थान नाही। मुंबई मनपात पुन्हा रंगली पहिल्या बाकाची लढाई। ठाकरेंच्या शिवसेनेतच मानापमानचा धुरळा। सभागृहात कोण कुठे बसणार यावरून पक्षात सामना। अब्दुल सत्तारांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानं बाद। भाजपचं सत्तारांना हिंदू धर्म स्वीकारण्याचं आव्हान, तर सत्तारांना विरोध करणं चुकीचं, शिंदेंची प्रतिक्रिया। आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं आज रात्री होणार मुंबईत आगमन। पंतप्रधान मोदी स्वतः विमानतळावर हजर राहून स्वागत करण्याची शक्यता। उद्या मुंबईत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक। पुढची मोठी बातमी आपण बघूया। टिपू सुलतानच्या वादावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ भाजपाच्या टार्गेटवरती आलेले आहेत। त्यामागचं कारण म्हणजे सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केलेली आहे आणि वाद ओढावून घेतला। या संपूर्ण वादानंतर त्यांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती शिवरायांबाबत चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट केलंय। माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं म्हणत त्यांनी भाजपावरती टीका केली आहे। सर्व गावांमध्ये महानगरपालिकेत नगरपालिकेत टिपू सुलतानांचा फोटो हा भारतीय जनता पक्षाच्या बॅनर पोस्टर सभेच्या बॅकड्रॉपवर होता। त्यांचा जाहीरनामा जो होता त्या जाहीरनाम्यामध्ये टिपू सुलतानचा फोटो हा भारतीय जनता पक्षाने लावला। आता त्यांना 15 दिवसाच्या आधीपर्यंत टिपू सुलतान त्यांच्या बॅनरवर पोस्टरवर चालत होते। एकदम त्यांना चालणं ते बंद कसे झाले या प्रश्नाचं हा देखील आशय मला उत्तर देताना आपल्याला सांगावासा वाटतो। देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन, त्यांचा कायदा सुव्यवस्था, त्यांच्याकडे असणारे विभाग आणि एकंदरीत जे जे प्रकरण समोर येत चाललेले आहेत या सगळ्या प्रकरणाच्या भरीसभर की जे फाईल्स ज्या आहेत त्यानंतर जो ट्रेड डेट झालेला आहे या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांच्याजवळ आता उत्तर नाहीत। मागच्या या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाची मोठी काही मतं ही बऱ्याच ठिकाणी ही भाजपाला गेलेली आहेत। आता त्यांना दंगली घडून आणायच्या आहेत। त्या दंगली घडू नये आणि त्या दंगली न घडण्याच्या मागे सर्व जाती धर्मांनी आपले जे अस्मिता असणारे पुरुष आहे यांच्या नावावर राजकारण करू नये, यांच्या नावावर कुठेही दंगे होऊ नये महाराष्ट्रात,
या भूमिकेतून आणि या भावनेतून माझं असणारं हे वक्तव्य आहे. माफी मागण्याचा आणि दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्न केव्हा उद्भवेल की माझं वक्तव्य जे आहे ते थेट स्वरूपामध्ये चुकलेलं आहे. हा. माझ्या वक्तव्यामध्ये मी जे सार्वजनिक जीवनात ते संकेत आहे ते पाळलेले नाहीत. अशा आशयाचं माझं विधान असतं तर बिलकुल चूक करतो तो माणूस, चूक कबूल करतो तो चांगला माणूस, ही माझी जीवन जगण्याची रीतभात राहिलेली आहे. हो. मी सामान्य एक कार्यकर्ताची माझं जे असणारं जे भूमिका आहे ही मी कधीही सोडलेली नाही. मुळात मी शिवाजी महाराज हे अद्वितीय त्यांचा पराक्रम आहे. शिवाजी महाराजांसारखा पुन्हा होणे नाही कोणी हे सांगत असताना त्यांचा आदर्श घेतला हे सांगितलं. आणि जातीय तणाव आणि तेढ निर्माण करता जे फोटो सगळ्या कार्यालयामध्ये लावत असल्याच्या अनुषंगानं मी त्या अनुषंगाने माझं विधान आहे. याच्यामध्ये माझं चुकलं काय? तर इकडे पुण्यामध्ये काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे. काँग्रेस पोलीस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढणार आहे आणि काल झालेल्या राड्यानंतर भाजप विरोधात काँग्रेस आक्रोश मोर्चा काढणार आहे. कालच्या आंदोलनात महापौर होत्या, त्यांनी भडकाऊ भाषण केलेलं होतं. मग महापौरांच्या विरोधात गुन्हा का दाखल झालेला नाही अशा पद्धतीचा जाब पोलिसांना काँग्रेस विचारणार आहे. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अभिजित, आपण बघितलं काल मोठा राडा झाला आणि यानंतर आज काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. अमित, खरं तर काल पुणे शहरात जे झालं, याआधीही अनेकदा आंदोलनं पुणे शहरात आपण वेगवेगळ्या विषयावरती झालेली बघितली, पण काल आंदोलनादरम्यान जो राडा झाला, गाड्यांची काही काचा फुटल्या, काही कार्यकर्ते जखमी झाले आणि त्यानंतर गुन्हे जरी नोंद झाले असतील दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांविरोधात, काँग्रेस मात्र आता या कालच्या सगळ्या राड्यानंतर आक्रमक झाले. काँग्रेस भवनात सगळ्या शहरातील स्थानिक नेत्यांची बैठक जी आहे ते सुरू आहे आणि त्याच बैठकीत एक निर्णय घेण्यात आलाय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुणे पोलीस आयुक्तालयावर काँग्रेस पक्ष मोर्चा काढणार आहे. पोलिसांना जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. खरं तर पोलिसांनी काल आंदोलनात पार्शालिटी केली, पोलिसांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप काँग्रेसचे स्थानिक नेते कालपासून करताना दिसत आहेत. गुन्हा नोंद करून घ्यायला वेळ लावला, त्यासह काल महापौर ज्या पुण्याच्या महापौर आहेत मंजुषा नागपुरे, त्या देखील त्या आंदोलनात सहभागी होत्या. त्यांनी देखील आंदोलनात भाषण केलं, भडकाऊ भाषण केलं. मग त्यांच्या विरोधात का गुन्हा दाखल केला नाही असा सगळे सवाल घेऊन हे सगळे काँग्रेस कार्यकर्ते येणाऱ्या काही दिवसात बरोबर. त्यामुळे इथून पुढे नेमक्या काय काय घडामोडी घडतात अभिजित हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी. तर पुण्यामध्ये राजकीय पक्षांच्या कार्यालयावरती मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी मिळणार नाहीये. सर्व राजकीय पक्षांना पुणे पोलीस आयुक्त यांचा इशारा बघायला मिळतोय. राजकीय पक्षांना दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावरती मोर्चा आणि आंदोलनाला इथून पुढे परवानगी मिळणार नाहीये. काँग्रेस आणि भाजपमधील झालेल्या कालच्या या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता की या अशा प्रकारचे आंदोलनमध्ये अशा काही घटना घडतील. आता ही घटना पुन्हा शहरात होऊ नये यासाठी पूर्ण अशा प्रकारचे आंदोलन ठिकाणीचे आढावा घेण्यात येत आहे. याचे नंतर कोणताही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा निवासस्थान किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे कार्यालय इत्यादीवर कोणत्याही प्रकारचे आंदोलनाला परवानगी देणार नाही. आणि अशा प्रकारचे आंदोलन कुठे होऊ शकतं याचे आम्ही प्रॉबेबल ठिकाण निश्चित करून पुन्हा त्याच्याबद्दल एक अरेंजमेंट तयार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. पुढची महत्त्वाची घडामोड आपण बघूया. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आलेला होता आणि यानंतर मोठा वाद पेटला. वाद पेटल्यानंतर हा फोटो काढण्यात आला. मात्र उपमहापौर शाने हिंद यांनी एका कार्यक्रमात टिपू सुलतानवरती पुन्हा एकदा स्तुतिसुमनं उधळलेली आहेत. टिपू सुलतानने इंग्रजांपासून हिंदू मुस्लिमांचं रक्षण केलं, त्यामुळे त्यांचा फोटो इतिहासातील पानात राणी लक्ष्मीबाईंसह इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत आहे असं त्या म्हणाल्यात. तर दालनाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा फोटो पुन्हा लावण्यात येणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान या वादामध्ये हिंदू कार्यकर्त्यांनी उडी घेत इस्लाम पार्टीच्या प्रमुखांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. तर आम्हाला शिवाजी महाराजांसह सर्वच महापुरुषांचा अभिमान असल्याचं इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी सांगितलंय. जहां मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा. जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की वहां टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी कि हमारे हिंदुस्तान की सबसे बड़ी किताब जो हमारा दस्तूर है वहां हजरत टीपू
क्या छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर अभिमान है। महापालिका में लगेगी? अभिमान है। छत्रपति शिवाजी महाराज की अगर प्रतिमा तस्वीर हमको दी गई उसका अभिमान है और वो अभिमान रहेगा, उसके अंदर कोई दो मत नहीं है। महापुरुषों का अभिमान रहेगा। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब का अभिमान, महात्मा ज्योतिराव फुले साहब का अभिमान, हमारे सभी महापुरुषों को हमारा उनको आदर रहेगा और उनका अभिमान हमको है। दरम्यान भाजपाने महाराष्ट्राचं वातावरण बिघडू नये असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. भारतीय जनता पक्षाने टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये, महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये. आता पुढले 2-3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत, उगाच कशाला तोंडाचा फेस काढताय? हां, ज्या गोष्टी इतिहासामध्ये आहे त्याची नोंद आहे, तो इतिहास तसाच राहतो. कधीही भाजपाचे नगरसेवकांनी असा प्रस्ताव आणला नाही. 1-2 ज्यावेळी असलम शेखने मलाड मालवणीमध्ये हा नाम ठेवला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो. आम्ही आंदोलन केलं होतं. गोपाल शेट्टी त्यावेळी खासदार होते. आम्ही ते बोर्ड तोडून टाकला, ते नवीन नामकरण केला. आता सकपाल साहेब काय सांगताना त्यांची काय त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आम्हाला माहीत नाही. कोणाला टिपू सुलतान आवडतो न आवडतो ज्याचा त्याचा विषय. टिपू सुलतान व्यक्तिगतरित्या ठेवलं पाहिजे ज्याचा त्याचा विचार असू शकतो, परंतु या टिपू सुलतानांनी ज्या पद्धतीनं कारकिर्दीला इंग्रजांविरुद्ध लढले हे जरी सत्य असलं तरी हिंदूवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेले हे तितकंच खरं आहे. म्हणून मला असं वाटतं टिपू सुलतानाचा फोटोवर प्रेम किंवा टिपू सुलतान विचारावर प्रेम असणारे अवलाद आपल्या या देशात अजूनही जिवंत आहे.